भूत भूत शिरलं या पोरीच्या अंगात. आय नो आमच्या गावाकडे ना कोणाच्या अंगात भूत शिरलं ना तर तांत्रिक मांत्रिक यायचे आणि मग ते खोटे तांत्रिक खोटी मंत्र म्हणायचे आणि झाडून त्या माणसाला बदडायचे. असंच करायला पाहिजे, बदलायला पाहिजे तिला झाडून. काय बोलतेस तू? मारणं हा काही पर्याय आहे का? मुलं कधीच सुधारत नाहीत अशाने. अरे पण भूत कसं उतरायचं डोक्यावरचं? आपण ना परीच्या डोक्यात ना पचापच तेल चोपडूया. त्याने काय होणार? त्याने भूत असं घसरून खाली पडेल ना. खाली पडेल काय तुमचा मूड बरा व्हावा म्हणून बोलते हे सगळं. याने मूड बरा नाही होणार आहे आमचा. माझा मूड आता एकाच गोष्टीने बरा होणार आहे, जेव्हा परी हा मोबाईलचा अतिरेकी वापर संपून टाकेल आयुष्यातनं कायमचा. एक काम करतो, माझे ना काही टेक सॅव्ही मित्र आहेत, मी त्यांच्याशी कन्सल्ट करतो. आपण ना तिच्या मोबाईलमध्ये व्हायरस सोडूया, फुल सायफाय स्टाईल. इतका खर्च नको करायला बाई, बॅटरी काढून टाकूया, विषय कट. चल. बॅटऱ्या निघत नाहीत आजकाल मोबाईलच्या, कळलं ना पप्स? मग एक काम करूया, तोडून टाकूया तो फोन. नको हा. मोबाईल शाप की वरदान हे जनतानं ठरवावं. निबंधाचा विषय असायचा शाळेत असा, सेम टू सेम. अरे पण तिला कळलं पाहिजे की मोबाईल किती प्रमाणात वापरायचा आणि किती नाही ते. हो पण हे कळायला मोबाईल आधी तिच्यापासून दूर जायला पाहिजे ना, नाहीतर ती विचार कसा करणार? आपण तिचा मोबाईल लपून ठेवूया का? आणि तिला तिची चूक कळली की देऊया ना परत तिला. हो पण तिच्या हातातून तो मोबाईल काढून घेणं म्हणजे सिंहाच्या गुहेत शिरून त्याच्या दाढीचा केस उपटून आणण्यासारखं आहे. ही केसच डिफिकल्ट आहे. मी ते का बाथरूमात मुक्काम करायला नाही आल्या. मग सुचव ना, काहीतरी पर्याय सुचव ना. एकतर 24 तास तो फोन तिच्या हातातच असतो, चिकटून असा. नाही एकच टाइम असतो जेव्हा तिचा मोबाईल तिच्याकडे नसतो. ती आंघोळीला जाती तेव्हा फोन चार्जिंगला लावून जाती. क्या बात है, क्या बात है. गुड वन. म्हणजे ती मोबाईल चार्जिंगला लावून गेली की आपण मोबाईल चार्ज करायचा. नाही आपण जायचं आणि तो मोबाईल घेऊन यायचं, पळून आणायचा. तेच म्हटलं मी, चार्ज करायचा. हा कसं म्हणजे काय? कसं चार्ज करायचं म्हणजे मी हे वापरलं ना, त्याला शाब्दिक मी कोटी केली ना, लक्षात यायला पाहिजे ना. तुम्ही मला बरोबर तुम्ही दोघं बोललं पाहिजे, या गोष्टीबद्दल बोललं पाहिजे. तुम्ही नीट चर्चा केली पाहिजे या गोष्टीबद्दल. नाही कोटी काही चार्ज करायचा आणि घेऊन यायचा, याच्यामध्ये काय संबंध आहे? अरे लॉक करून गेले आपल्याला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले
त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.